खरं तर खेळाडू निषेध करतात हे मोठी दुःखदायक बातमी आहे. कारण मुलांना खेळण्यासाठी कुठे ग्राउंड नाही, खेळाचं मैदान नाही. आणि वर्षानुवर्ष हा जो रेल्वेचा ग्राउंड इथे जो आपण सांगत आहोत, हा वर्षानुवर्ष इथे ग्राउंडमध्ये लहान मुलं असतील, सर्व क्रिकेट प्रेमी असतील, अनेक खेळाडू असतील, नेहमीप्रमाणे इथे आपण खेळत खेळत असतात, भाग घेत असतात, स्पर्धा ठेवत असतात. पण 2 दिवसापूर्वी अचानक रेल्वेच्या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरनी इथे मातीचा भराव केला आणि चुकीच्या पद्धतीने भराव करून इथे तरी कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम केलेलं आहे. आमचा सर्व मिळून या डोंबिवलीकर मिळून सर्व मिळून आम्ही आज खेळाडू सहित आम्ही सर्व लोकप्रतिनिधी इथे त्यांचा निषेध करत आहोत. कारण हे खेळाचे मैदान वाचले पाहिजेत आणि त्याचमुळे सन्माननीय लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली की तुम्ही एक बैठक लावावी उच्च स्तरावर आणि जेणेकरून हा खेळाचा मैदान आपला वाचला पाहिजे. याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. खासदार साहेब 2 दिवसात DRM साहेबांकडे मेन DRM साहेबांकडे बैठक लावून इथल्या जे खेळाडू असेल त्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी ती बैठक होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा मैदान वाचेल अशी आम्हाला आशा आहे. आजच्या या आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला, सर्व पक्षीय, कारण आम्हाला खेळाचं मैदान आवश्यक आहे. खेळाडूंनी ते खेळलंच पाहिजे ही आमची आग्रहमागणी. नाही तर आम जर ऐकत नसेल तर आम्हाला मोठ्या प्रमाणात जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मग तो रेल्वे प्रशासन असू दे, राज्य शासन असू दे, सत्तेत आम्ही असलो तरी आम्ही जनतेसाठी आहोत. मैदान आमच्या हक्काचं, वंदनीय मैदान आमच्या हक्काचं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, जिथे अन्याय होत असेल तिथे आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणार आहोत. आज तुम्ही बघितलं इथे सर्व लोक प्रतिनिधी आहेत, आमचे संदेश पाटील साहेब आहेत, आमचे प्रल्हाद म्हात्रे साहेब आहेत, राहुलजी म्हात्रे आहेत, सर्व नगरसेवक आहेत, संजय जैन, इथे सर्व पदाधिकारी खेळाडू पण आहेत, महिला आघाडी मोठ्या प्रमाणात येत आहे. कारण हे खेळाचं मैदान आहे, हे राहिलंच पाहिजे. आणि त्या मुलांनी आज आंदोलन केलं, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्या मुलांचं की त्या मुलांनी सर्वांना सर्व पक्षीय लोकांना आमंत्रित दिला, निवेदन दिला की आमचं मैदान वाचलं पाहिजे आणि ते वाचवण्याचं काम हा महायुती सरकार करणार आहे. त्याचे मला कुठेही अडचण होणार नाही आणि आम्ही हा वाचवल्याशिवाय राहणार नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. भूमिपुत्रांनी प्रकल्पासाठी रेल्वेला दिलेने रेल्वेने आज या जागेवर आपला काम चालू केलेला आहे. नेमकं भूमिपुत्र हे तुम्ही काय सांगा? भूमिपत्राने ज्या वेळेला ही रेल्वे गेलेली होती त्यावेळेला ही जागा दिलेली रेल्वेसाठी, तेव्हा काय जास्त आम्ही शिक्षण नव्हतं, आम्हाला याच्यातली काय माहिती नव्हती. पण आता सर्व मुलं शिक्षण झालेलं आहे, तरुण मुलं झालेली आहे, सर्वांना माहिती झाली की बाबा ही जागा आपल्यासाठी राखीव पाहिजेलच. आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही बघितलं असं मोठ्या प्रमाणात इथे रेल्वेची जागा आहे 52 सालीमध्ये. आमचा जर तुम्हाला ग्राउंड काय हे बनवायचं असेल काय खेळासाठी किंवा कुठेतरी काहीतरी तर तिकडे पॉवर हाऊस आहे तिकडे बनवावं ना. इथे आम्हाला खेळासाठी मैदान हा राखीव पाहिजेलच. आमची आग्रह भूमिका नाही, ताठर भूमिका आहे आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. हे आवर्जून रेल्वे प्रशासनाला अरे आम्ही कोण म्हणतो सांगतो, देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. असेल हे मैदान सामान्यांचं आहे. आमच्या घरातील वृद्ध इथे येतात, सकाळी येतात, संध्याकाळी येतात, थोडासा व्यायाम करतात. त्याचबरोबर आम्ही आहोत, आम्ही इथे घडलो, येणारी पिढी इथे घडेल. आमची मागणी हीच आहे, जे आता हे नूतनीकरण होतंय त्याशिवाय जे आता इथे जे काही घडतंय ते काय घडतंय तेही आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. आमचं मागणं एकच असणार आहे की हे मैदान जनसामान्याचं मैदान आहे आणि ते जनसामान्यासाठीच असलं पाहिजे. ही आमची कडकडीची मागणी आहे. जे काही आमचे आज उपस्थित राहिलेले आमच्या सोबत आमचं पाठबळ आहे त्यांनाही विनंती असेल की असंच आमचं पाठबळ द्या आणि हे मैदान वाचवा प्लीज. आता काल या खेळाडूंपैकी एक जण माझ्याकडे निवेदन दिलं होतं, त्यानुसार मी आज सकाळी चव्हाण साहेबांशी बोललो आणि त्यांनाही सांगितलं की जाऊन तिथे तुम्ही थोडंसं त्यांना सांगा. आणि हे ग्राउंड त्यांनी चव्हाण साहेबांनी सांगितलं की आम्ही रेल्वेला ते प्रायव्हेटायझेशन करू देणार नाही. यांच्या सगळ्या मागण्या ऐकून त्याप्रमाणे चव्हाण साहेब स्वतः यामध्ये सहभाग घेऊन ह्या खेळाडूंना न्याय मिळवून देतील असं त्यांनी सांगितलंय. ते आज मुंबईला असल्या कारणे ते येऊ शकले नाहीत, पण त्याचा प्रतिनिधी मला त्यांनी पाठवलंय. पण हे ग्राउंड जे आहे हे रेल्वेचे जिथे मामाने सांगितल्याप्रमाणे ज्या इथे खेळाडूंनी बरेच खेळाडू तयार झालेले आहेत आणि हे डोंबिवलीकरांची सांस्कृतिक नगरी आहे, इथे असं होऊ देणार नाहीत. हे दादा स्वतः जाऊन रेल्वे मंत्र्यांशी भेटून त्यांना निवेदन करणार आहेत आणि हे ग्राउंड जे आहेत हे परत मुलांसाठी
म्हणजे डोंबिवलीकरांसाठी खुले करून देणार आहे. केलं तर हा जो प्रभाग आहे 21, या प्रभागामध्ये हे मैदान येते रेल्वेचं, आणि मी लहानपणापासून हे मैदान हे रेल्वेचं आहे, आणि शेकडो पोरं, विद्यार्थी आणि खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत. मग तुमचे मोठमोठे क्रिकेटपटू असतील, निलेश कुलकर्णी असतील, राणे असतील, अजिंक्य राणे यासारखी दिग्गज खेळाडू या मैदानावर घडलेले आहेत. आणि असं असताना आता हे कटकारस्थान करतायत तुटपुंच्या पैशासाठी, आणि अशा 2-3 लाखासाठी, 4-5 लाखांसाठी, हे 5 वर्षांसाठी हे खाजगीकरण करतायत, प्रायव्हेट कंपनीला देत आहेत. कोण करते का? आता ना त्यांच्या पलीकडे कोण करणार आहे, कारण हल्ली वापरत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती ही जागा आहे. मग संस्कृती जी जपायची आहे, आम्ही डोंबिवलीकर जी संस्कृती जपतो आहोत, खेळाची असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम इथे होतात, मग ते करायचे कुठे? आम्हाला पर्यायी जागा द्या. शेकडो एकर तुमच्या इकडे जागा आहे, याऐवजी आम्हाला दुसरी पर्यायी जागा द्या. नाही तर डोंबिवलीकर जाणार कुठे, खेळाडू जाणार कुठे, आणि संस्कृती आम्ही टिकवणार कशी? तुमच्याबरोबर सत्ताधारी ही तुमच्याबरोबर आज इथे उभे आहेत, त्यांच्याकडे काय मागणी करताय? सत्ताधाऱ्यांमार्फत हे चालू आहे, कारण इथे भाजपवाले पण बसले, मनसेवाले पण, सर्व सत्ताधारीच करतायत. आणि आम्ही हे शक्य होऊ देणार नाही त्यांना. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थरावर जाऊ शकतो या गोष्टीसाठी, या मैदानासाठी कोणत्याही थरावर जाऊ. आम्ही लाटा काटे खाऊ, गोळ्या खाऊ, पण या मैदान आम्ही जाऊ देणार नाही. याने लोन घ्यावं. सर्वांना जय महाराष्ट्र. आज खूप एक शोकांकिता अशी आहे की 70 ते 80 वर्षाचा या रेल्वे ग्राउंडचा इतिहास आहे, आणि ही जी डोंबिवलीची धरोहर आहे, आज ती कुठे त्या धरोहरला पुसण्याचा प्रयत्न केला जातोय. जिथे याच मैदानात आम्ही उभे आहेत, इथे कोणाचे इमोशन्स जुळलेले आहेत. एखाद्या गरीब मुलीचं लग्न झालेलं आहे, गरीब मुलांनी इथे क्रिकेटची त्यांचं जे काय टॅलेंट आहे, आज देशाभरामध्ये त्या टॅलेंट जो विख्यात झालेला आहे, ते असे नामांकित जे क्रिकेटर्स आहेत, अजिंक्य राणे असतील, कुलकर्णी साहेब असतील, यांनी जे काय आज ते जगाभरात जे विख्यात झालंय, ते सुरुवात त्यांच्या आयुष्याची त्यांनी बॅट आणि बॉल इथेच हातात घेऊन त्यांनी सुरुवात केली होती. काय रेल्वे ग्राउंड इथे आज ज्या जागेवरती स्थित आहे, आज या रेल्वे ग्राउंडला ते लोक नको त्या ठिकाणी त्याला तब्दील करायचा प्रयत्न करतायत. म्हणजे आम्हाला अजून पूर्ण माहिती मिळाली नाहीये की नक्की त्यांचं डेव्हलपमेंट प्लॅन यांचं काय आहे, ते डीपीआर काय ते सादर करणार आहेत. आणि जर नॅचरल कॅलॅमिटी झाली किंवा अनैसर्गिक असं काही घडलं, म्हणजे जे बोलतो ना ऍक्ट ऑफ गॉड सारखं काही सिच्युएशन झाली, म्हणजे फ्लड्स आले, समजा सुनामी सारखा काही प्रसंग झाला किंवा आग लागली, तर सगळ्यात जास्त रेस्क्यूची जागा जर असेल, मला असं वाटतं डोंबिवलीमध्ये हा रेल्वे ग्राउंड असेल. रेस्क्यू करण्यासाठी ही जागा खूप महत्वाची आहे. जर अनैतिक काही घडलं, अचानक घडलं, तर सगळ्यात जास्त प्रमाणात म्हणजे हजारोच्या नाही लाखोच्या प्रमाणात जर कुठे जमू शकतो तो हा एकमेव रेल्वे ग्राउंड आहे. तर अशा ठिकाणी या मैदानाला, म्हणजेच या नैसर्गिक धरोहरा, हे जे काय सरकार असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल, हे लोक जे काय या धरोहर पुसण्याचा जो काय प्रयत्न करतायत, तो मी असेल किंवा इकडची जी लोक असतील, हे अजिबात हे घडू देणार नाही. योगेंद्र भोईर असेल किंवा समस्त डोंबिवली परिवार असेल किंवा क्रिकेटचा जो फाउंडेशन असेल, सगळी जनता जेवढी डोंबिवलीची आहे, सगळेजण आज या आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करतायत की इथे अशा प्रकारचा कुठलाही अनैतिक तुम्ही बिझनेस मार्फत या ग्राउंडला तब्दील करू नका, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद.